Waterborne Disease Series, MPW Learning Center, Lecture 3, Part 1. Typhoid Fever, Authentic Fever, Typhoid, Authentic Fever. मित्रांनो, आज आपण टायफॉइडबद्दल बघणार आहोत. आज आपण काय काय बघणार आहोत? आकर्षक परिचय, डेफिनेशन, इथेंटिक फीवर म्हणजे काय, हिस्ट्री ऑफ टायफॉइड, डिसीज बर्डन, कॉझिटिव्ह एजंट, कॅरेक्टरिस्टिक ऑफ सल्मोनेला टायफी, रिझर्वियर, सोर्स ऑफ इन्फेक्शन, कॅरियर, मोड ऑफ ट्रान्समिशन, इन्क्युबेशन पिरियड, क्विक रिव्हिजन, MCQs. नमस्कार मित्रांनो, MPW लर्निंग सेंटरमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, कल्पना करा, एका गावात सलग काही दिवस अनेक लोकांना ताप येऊ लागते. सुरुवातीला सर्वांना वाटते की हा साधा व्हायरल ताप असेल, पण दिवसेंदिवस ताप कमी होण्याऐवजी वाढत जातो. रुग्णांना भूक लागत नाही, अशक्तपणा वाढतो, डोकेदुखी होते आणि काही दिवसांनी डॉक्टर सांगतात, हा साधा ताप नाही, हा टायफॉइड आहे. आता प्रश्न पडतो, एका ग्लास दूषित पाण्यामुळे इतका गंभीर आजार कसा होतो? एक छोटासा जीवाणू संपूर्ण शरीरावर कसा परिणाम करतो? हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे कसा पसरतो? कोणत्या लोकांना जास्त धोका असतो? आणि सर्वात महत्त्वाचे, MPW हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर, सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या परीक्षेत टायफॉइडवर वारंवार प्रश्न का विचारले जातात? या सर्व प्रश्नांची सखोल उत्तरे आपण या संपूर्ण सिरीजमध्ये शिकणार आहोत. हा विषय केवळ परीक्षेसाठीच नाही, तर प्रत्येक सार्वजनिक आरोग्य सेवेमध्येही अत्यंत महत्त्वाचा आहे. हे बघा, सल्मोनेला टायफी. टायफॉइड हा विषाणूमुळे होतो की जीवाणूमुळे? हा रोग पाण्याद्वारे कसा पसरतो? प्रत्येक ताप म्हणजे टायफॉइड असतो का? डेफिनेशन: टायफॉइड किंवा आंतरज्वर हा एक संसर्गजन्य, जीवाणूजन्य, बॅक्टेरियल इन्फेक्शियस डिसीज आजार आहे. हा मुख्यतः दूषित पाणी किंवा दूषित अन्नाद्वारे पसरतो. हा आजार सल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होतो आणि मुख्यतः लहान आतडे, रक्त, यकृत, प्लीहा आणि अस्थिमज्जा याच्यावर परिणाम करतो. सोप्या भाषेत, जर एखाद्या व्यक्तीने टायफॉइडचा जीवाणू दूषित झालेले पाणी किंवा अन्न सेवन केले, तर हे जीवाणू आतड्यात प्रवेश करतात, शरीरात वाढतात आणि रक्ताद्वारे विविध अवयवांमध्ये पसरतात. त्यामुळे दीर्घकाळ टिकणारा ताप आणि इतर लक्षणे निर्माण होतात. आता इथेंटिक फीवर म्हणजे काय? इंटेरिक फीवर म्हणजे काय? इंटेरिक म्हणजे आतड्यांशी संबंधित फीवर. फीवर म्हणजे ताप, म्हणून इंटेरिक फीवर आतड्यांशी संबंधित ताप. हे आतड्यांशी संबंधित ताप. हिस्ट्री: टायफॉइड हा अनेक शतकांपासून मानवामध्ये आढळणारा आजार आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट आणि वैयक्तिक स्वच्छता यांचा अभाव असलेल्या भागांमध्ये या रोगाचा प्रसार अधिक प्रमाणात होत असे. आजही सुरक्षित पाणी व स्वच्छतेची कमतरता असलेल्या भागांमध्ये हा रोग सार्वजनिक आरोग्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. टायफॉइड हा विशेषतः विकसनशील देशांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. धोक्याची कारणे: दूषित पिण्याचे पाणी, अस्वच्छ अन्न, उघड्यावर शौच, हात न धुता अन्न तयार करणे, खराब स्वच्छता व्यवस्था. आता कॉझिटिव्ह एजंट. टायफॉइडचा कारक जीवाणू सल्मोनेला इंटेरिका सेरोवेर टायफी म्हणजे सल्मोनेला टायफी. हे आहे बघा, सल्मोनेला टायफी. Characteristics of Salmonella typhi: ग्राम नेगेटिव्ह बॅसिलस, रोड शेप्ड, मोटाईल, हालचाल करणारा, नॉन स्पोर फॉर्मिंग, नॉन कॅप्सुलेटेड, फॅक्युल्टेटिव्ह इंट्रॅक्युलर बॅक्टेरियम, फक्त मानवामध्ये नैसर्गिकरित्या आढळते. हे बघा असे. एक्झाम पॉईंट: टायफॉइडचा रिझर्व्हायर कोण? फक्त मानव. रिझर्व्हायर म्हणजे ज्या ठिकाणी किंवा ज्या सजीवामध्ये रोगजंतू नैसर्गिकरित्या राहतात. टायफॉइडमध्ये रिझर्व्हायर. संक्रमित रुग्ण, कॅरियर व्यक्ती हे संक्रमित रुग्ण. सोर्स ऑफ इन्फेक्शन: दूषित पाणी,
दूषित अन्न, संक्रमित व्यक्तीच्या निविष्ठा, दूषित हात, माश्या, अप्रत्यक्ष दूषितीकरण. हे बघा. कॅरियर. काही व्यक्ती पूर्णपणे बऱ्या झाल्यानंतरही त्याच्या शरीरात सल्मोनेला टायफी राहू शकतो. अशा व्यक्तींना कॅरियर म्हणतात. कॅरियरचे प्रकार: इन्क्युबेटरी कॅरियर, कॉन्व्हॅलेंट कॅरियर, क्रोनिक कॅरियर, हेल्थी कॅरियर. कॅरियर व्यक्ती स्वतःला लक्षणे नसताना इतरांना संसर्ग पसरू शकतो. मोड ऑफ ट्रान्समिशन: रुग्ण, विष्ठेमध्ये सल्मोनेला टायफी, पाणी किंवा अन्न दूषित होणे, निरोगी व्यक्ती दूषित अन्न पाणी सेवन करते, जीवाणू आतड्यात प्रवेश करतात आणि टायफॉइड होतो. हे बघा, हे व्यक्ती हे संक्रमित व्यक्ती आहे, त्याची विष्ठा आहे म्हणजे शौच आहे, शौचमधून ते पाणी हे मिक्स होते, मग हे जेवण करतो, जेवणानंतर पाणी पितो, पाणीमध्ये सल्मोनेला टायफी असतो, मग त्या आतड्यावर परिणाम करतो, मग ते काय होतं, नवीन रुग्ण संक्रमित होतो. इन्क्युबेशन पिरियड सामान्यतः 7 ते 14 दिवस, परंतु परिस्थितीनुसार 3 ते 7 दिवस इतका कालावधी असू शकतो. इन्क्युबेशन पिरियड खूप महत्त्वाचा असतो, कारण की 2023चे MPW पेपरमध्ये खूप वेळेस प्रत्येक जसे टायफॉइड झाला आणि मलेरिया, डेंगू, चिकनगुनिया, टायफॉइड आणि पुन्हा हायझा म्हणजेच कॉलेरा, हे सगळ्यांचे इन्क्युबेशन पिरियड वारंवार विचारले होते. प्रत्येक क्वेश्चन इन्क्युबेशन पिरियडवर होता. रिव्हिजन: टायफॉइड बॅक्टेरियल डिसीज, ऑर्गॅनिझम सल्मोनेला टायफी, रिझर्वियर म्हणजे कोण हे ह्युमन, ट्रान्समिशन फिको ओरल रूट, इन्क्युबेशन साधारण 7 ते 14 दिवस, दूषित पाणी व अन्न हे प्रमुख स्रोत आहे. MCQs: टायफॉइडचा कारक जीवाणू कोणता आहे? सल्मोनेला टायफी. टायफॉइडचा मुख्य प्रसार कशाद्वारे होतो? दूषित पाणी व अन्न. टायफॉइडचा मुख्य रिझर्वियर कोण आहे? मानव. मित्रांनो, आजच्या भागात आपण टायफॉइडची ओळख, व्याख्या, इतिहास, रोगकारक जीवाणू, रिझर्वियर, सोर्स ऑफ इन्फेक्शन, कॅरियर, पसाराचा मार्ग आणि इन्क्युबेशन पिरियड समजून घेतला. पुढील भागात आपण पॅथोजेनेसिस म्हणजे सल्मोनेला टायफी शरीरात प्रवेश केल्यानंतर प्रत्येक टप्प्यावर काय घडते हे आकर्षक फ्लोचार्ट आणि डायग्रामच्या मदतीने सविस्तर शिकणार आहोत. मित्रांनो, जर लेक्चर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट करा. धन्यवाद. थँक्यू.